गुड मॉर्निंग गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात सगळे? सकाळची सुरुवात आज माझी झाली आहे. पहिले तशी इकडे तिकडे झोप काढ अशीच झाली, म्हणजे इकडे झोप तिकडे झोप अशी करूनच झाली आहे. पण आता स्टील भांडे वगैरे घासले थोडेफार, आणि हे घेतलं मी अंडा ब्रेड बनवायला. आणि माझे दादा, माझा लहान भाऊ येतो, ऑफिसला गेलाय. पण मला त्याचं नाव साऊंड करून घेणं असं बरोबर नाही वाटत, म्हणजे रिस्पेक्टफुली मी त्याच्याबद्दल बोलते असं वाटत नाही ब्लॉग मध्ये. सो मी असं ठरवलंय की माझा दादा असं बोलणार ब्लॉग मध्ये. सो आता मी घेतलंय अंडा ब्रेड बनवायला. तर आपण बनवूया अंडा ब्रेड. तर मी आता ऑइल शोधते. ऑइल आता बॉटल मधले संपत आले, मला काढायला लागेल. सो चला बनवूयात आपण. ऑलरेडी मी याच्यामध्ये 4 अंडे काढून घेतले होते, आणि मसाले पण टाकलेत. घरचा मसाला टाकलाय आणि मीठ टाकलंय थोडस, आणि मी बटर ह्याच्यामध्ये गरम करून टाकलंय, कारण ते खूप थंड होतं. मी म्हणजे अच्छा, माझ्या हमको सिखा रिया है. पद्धतीने अच्छा, असं सांगते. मी बटर ह्याच्यामध्ये गरम केलं आणि ह्याच्यात टाकले. त्याला बनवूयात माझ्याच पद्धतीने अंडा ब्रेड. अरे थोडीशी हळद टाकली मी ह्याच्यामध्ये. हळद ऑप्शनल आहे, ज्याला टाकायची तो टाकू शकतो, ज्याला नाही टाकायची नाही टाकू शकत. त्याला काही सेन्सच नाही. एकटे आहे ना घरात, तर बोलायला बोलणं सोबत असंच काही पण बोलायचं. तर मला काय पाहिजे होतं, मला हे पाहिजे होतं, कारण हे मसाला मिक्स नाही होते त्याच्यामध्ये. मी करूया होतंय का त्याने नाही झालंय. सो मला आता हेच करायला लागेल. तुला जायचंय कामासाठी बाहेर, माझं काय टाइमपास चाललंय. मला मी हे जास्त करून ब्राऊन ब्रेडच, म्हणजे खाण्यासाठी मला यूज करायचं असेल तर मी ब्राऊन ब्रेडच यूज करते. तर ब्रेड त्याच्यामध्ये ब्रेडला उगवायचं, आणि असं की लोक नाही येत असेल. अंडा ब्रेड मागची माझी लहानपणीची एक स्टोरी आहे. म्हणजे मला कसं अंडा ब्रेड चालू झालं मला आवडायला खायसाठी. खूप वर्षाची असेल, 6 वर्षाची असेल, 1 मिनिट. तर तेव्हा मी हे मुंबईला होते शाळेला, शाळेत जायची. त्या बाजूला एक बंटी आहे, त्याच्या आधी आमच्या बंटीत मी एकदम छोटी होती. तो पण त्या शाळेत मी खूप छोटी होती. तर एक दिवस त्याने मला स्कूलमध्ये टिफिन दिला. तर त्या टिफिन मध्ये अंडा ब्रेड होता. मी लहानपणी असं काय खायचीच नाही, म्हणजे जास्त करून गोड खायची, म्हणजे असे खूप कमी पदार्थ खात होते. ते नाके बरोबर फक्त भातामध्ये डाळीचं पाणी, डाळ पण नाही, आणि पाणीपुरी पण गोडच. अजून सुद्धा मी पाणीपुरी गोडच खाते, मला तिखट पाणीपुरी अजिबात जमत नाही खायला. म्हणजे मी असं नॉर्मली भरपूर गोष्टी तिखट खाते, पण मला तिखट पाणीपुरीचा खाण्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते नाकातून असं कस तरी हे होतं मला, म्हणजे ते सांगता नाही मला. सो फोकस करूया. तर मला त्या बंटी दादाने तेव्हा ब्रेड दिलेला, म्हणजे त्याच्या मम्मीने बनवून दिला असेल आणि सांगितलं असेल की मला द्यायला. कारण मी तेव्हा लहानच होते, जीव लावायचे. तेव्हापासून मला अंडा ब्रेडला चालू करण्यामागची स्टोरी आहे. तर मी पटापट बनवून घेते का नंतर, म्हणजे बाकीच्या गोष्टी दाखवते. ह्या गोष्टीमध्ये एवढे टाइमपास करावं असं मला वाटत नाही. सो चला भेटूया आपण नेक्स्ट टेक्स मध्ये. आवरलंय माझं, आता मी फक्त टिफिन भरते. ब्रेड भरले टिफिनला. टिफिन म्हणजे मी काही शाळेतला खाल्ले, पण थोडंफार बाहेर गेल्यावर सारखं सारखं बाहेर खाण्यापेक्षा रोडींचा खूप त्रास होतो बाहेरचं खाऊन खाऊन. थोडेसे ऑरेंज भरले, त्याच्यात ब्रेड भरले, अजून थोडे किशमिश भरते. मला खजूर बिलकुल आवडत नाही. माझा रेडी झालाय. आणि आता हे मी माझ्यासाठी मिल्कशेक बनवलंय. तुम्हाला दिसतंय का? दिसत नाही, बॉटलमध्ये वाचलं. आणि आज मी माझ्या भावाला सकाळी सकाळी मिल्कशेक बनवून नाही दिलं. बहुतेक तो नाराज झाला असेल. पण रोज रोज सकाळी सकाळी थंड नको वाटतं द्यायला. उगाचच सर्दी वगैरे झाली, एकतर त्याला ऑफिसचं काम असतं, त्याला आवडतंय म्हणून त्याला असं वाटतं रोज द्यावं मी. पण असं वाटतं नको रोज रोज थंड सकाळ सकाळ. असं मिल्कशेक रेडी झालाय. तर चला मिल्कशेक टिफिन घेऊन निघूया बाहेरची कामं करायला. जॉबवर नाही चाललंय. सो चला भेटूया अजून नेक्स्ट टेक्स्ट मध्ये.
तर निघाले मी माझा सगळा स्टॉक घेऊन आणि सामानाच्या लिफ्ट मध्ये आले. काय करणार इमर्जन्सी असेल तर पटापट जायला लागतं कोणत्या पण लिफ्ट मध्ये, काही खूप. सो चला आता जाऊया आपली कामं करायला. कामं काय काय आहेत हे नाही सांगू शकत मी. तर चला जाऊया. फायनली घरी आले आणि आता पण मला हीच लिफ्ट भेटली सामानाची. खूप टायर्ड झाले. बोलते फ्रेश होऊन तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग गाईज. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. काल मी तो व्लॉग एंड नाही करू शकले. सो खूप टायर्ड झाले होते, खूप दमले होते. आले, जेवण गरम केलं, खाल्ला आणि डायरेक्ट झोपले. आणि आता दुसऱ्या दिवशीची सकाळ परत किचन मध्ये झाले. दादा साहेबांसाठी मॅगी बनवते नाश्त्याला. सो चला बोलूया नंतर. आणि हा, मी व्लॉग असं 2 दिवसांचा एक व्लॉग असं बनवायचा ट्राय करते. कारण 1 दिवसाचा खूपच छोटा होतो, 4 आणि 5 मिनिटाचा. सो मला असं वाटतं 2 दिवसांचा एक व्लॉग असं करून बनवायचा ट्राय करते. हळूहळू जसं आता मी एवढी पण फेमस नाही, जसं मी थोडं इम्प्रूव्हमेंट होईल तर डेलीचे डेली ब्लॉग टाकत जाईल. तर आता मी परत किचन मध्ये आले आणि आता करूया स्वयंपाकाची तयारी. सगळं काढलंय कुकर. ओळखा बरं मी काय बनवते. तुम्ही गेस करेपर्यंत मीच सांगते की मी काय बनवते. मी बनवते राजमा आणि पण काढून घेऊया. तर मी बनवते राजमा. राजमा मी भिजायला नाही घातला. आता माझं ठरलंय राजमा बनवायचं. काय ठरलं तर आता त्याच्यात मी टाकते 2 तेजपत्ता आणि आणि मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. मी याच्यावर काही पण सुचवते, काही पण मूड येतं माझा, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत असते. तर याच्यामध्ये मी शिजायला 2 टोमॅटो सुद्धा टाकणार आहे. 2 टोमॅटो आणि 2 कांदे तर मी याच्यामध्येच टाकणार आहे. चाकू कुठे गेलाय माझा. तर मी टोमॅटो कांदा कापते, म्हणजे त्याचे सालं काढते. तोपर्यंत मी व्हिडिओ बंद करते आणि परत चालू करते. तुम्हाला दाखवते मी सगळे धुवून वगैरे घेते आणि मग शिजायला लावते. तर मी आता कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये कट करून टाकते. तुम्ही बोलायला कच्चच का टाकते. सो माझ्या मनाने मला असं वाटते की ह्याला फ्लेवर येण्यासाठी की राजमाला, तर मी ते टाकले त्याच्यामध्ये. तर नंतर मी ते काढून मिक्सर मध्ये ग्राइंड करणार आणि मग फोडणी देणार. सो चला हे धुवून घेते सगळं. आणि याला ना खूप शिट्ट्या घ्यायला लागणार आहेत, कारण मी हे भिजवलं नाही ना. सो याला तर मला खूप शिट्ट्या घ्यायला लागतील. टाकले. तुला वाटत नाही एवढं पाणी पिरेल. मी अजून थोडंसं पाणी झाकण करून घेते. तुम्ही जे पण भांडे घेणार ना घ्यायचे. आपण जेव्हा स्वयंपाकासाठी यूज करतो ना त्याच्या आधी भांडे धुवून घ्यायचे. तसे मी तुमच्या आधीच कुकर वगैरे धुवून इथे लावला होता, म्हणजे व्हिडिओ दाखवण्याआधी. तरी पण एकदा म्हटलं करूयात. आणि आता हे राजमा होते पण आता पॉपकॉर्न होते. आणि ते एक बाजार भरलेला थोडंसं दूर, तिथून मी पॉपकॉर्न आणले होते. चला आता पॉपकॉर्न हे कुकरला शिजायला खूप टाइम लागणार आहे. कुकरला शिजायला नाही, राजमा शिजायला खूप टाइम लागणार आहे. सो बाजूच्या रूम मध्ये ना फर्निचर चालू झाल्यास खूप आवाज येतो. खूप म्हणजे खूप डोकं दुखतं माझं, एवढा आवाज आहे. पण मी माझी वाईफ क्रिएट केली आता. सगळ्या दारं बंद करेल, खिडक्या बंद करेल, तरी पण आवाज येतोय. पण इट्स ओके. बघा पॉपकॉर्न आहे तर माझ्याकडे घरात 0 शुगर कोक पण होता. सो आईस तर आपल्याकडे असते. मी माझी वाईफ क्रिएट केली आहे मूवी बघण्यासाठी. आणि आता माझी मूवी घरामध्ये मूवी थिएटर सारखी वाईफ अजून काय पाहिजे. फायनली राजमा माझा शिजलाय. पण मी जो एक्सपेरिमेंट केला ना, ते टोमॅटो आणि कांदा डायरेक्ट ह्याच्यात शिजायला घातले, तो थोडासा फेल गेल्यासारखं वाटतं. कारण मी ह्याच्यातून ते निवडूच शकत नाही, कारण ते एकदम जास्त पकून गेलंय. म्हणजे बघू शकता. सो मला आता असं वाटतं डायरेक्टच मला बनवायला लागेल. तो मी बनवायला घेते. आता कढाई घेते, फोडणी देते. आता मी पहिले माझ्याकडे बटर आहे, बटर त्याच्यासाठी मी यूज करेल. त्याच्यामध्ये मीठ मसाला यूज करणार आहे मी. आणि मला अजून तेल काढायला भेटलं नाहीये. बघितलं किती आवाज येतोय. ह्याच्यामध्ये बटर टाकून देते. पहिले टाकते थोडीशी मोहरी टाकली आणि
जिरा आपल्याला खूप लागतं माहिती सगळ्यांना. जिरा अजून शिजलेलं नाहीये, शिजलेलं नाही काय बोलतात त्याला, काय बोलतात, तळून निघलं नाही. आय डोंट नो काय बोलतात. जिरा नाही, सॉरी, मोहरी. जिरा तर हातात आहे माझ्या, पण बघा जिरा किती घेतलंय मी. आणि कौन राजमा है ना ये लोग? भातासंगत चांगला नसतो. मी कहाँ से आते हैं ये? राजमासाठी कोणता राईस बनवल्यामध्ये बिर्याणी वाला जो राईस असतो ना, तो मला नाही. आता ह्याच कुकरमध्ये मी राजमासाठी राईस पण बनवेन. पहिले मी सगळं फोडणी देऊन घेते, मग कुकर घेते आणि मग राईस पण बनवून घेते. आता तेल उडायला लागले, जिरं टाकूया आपण त्याच्यामध्ये. तर आता थोडीशी टाकू लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला जास्त टाकायचा. त्याच्यामध्ये मी लसूण घेतला नाहीये, कांदा लसूण मसाल्याचा वापर जास्त करते. आणि बघा राजमा यम्मी मस्त दिसतोय. सो मला असं वाटतं कालपासून मी एकाच व्हिडिओमध्ये दोन दोन रेसिपी दाखवल्या, एक राजमा आणि हे मी माझ्या टाईप मध्ये बनवलंय म्हणजे, आणि एक अंडा ब्रेड. आणि सकाळी मॅगी बनवताना नाही दाखवलं, मॅगी बनवतानाच काय दाखवायचं. हा, चीज मॅगी वगैरे जेव्हा बनवेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. सो चला आवरते बाकीची कामं जोपर्यंत राजमा शिजतोय. कुकर वगैरे धुवून घेते, भात लावते. तो चलो. आणि हा, चलो म्हणायच्या आधी हे सांगायचं राहिलं, मला रूम डेकोरेट करायचंय. त्याच्यासाठी सुद्धा मला टाइम भेटत नाहीये, त्याचं खाली खाली वाटतंय सगळं. सो हळूहळू करूया एक एक गोष्ट. तर निघाले मी आता बाहेरच्या कामांसाठी. मी टिफिन आणि म्हणजे ते राजमा राईस वगैरे पॅक करून घेतलंय, घरी नाही खाल्लं तर आता डायरेक्ट जिथे काम असेल तिथेच खाऊयात. चला भेटूयात नेक्स्ट टेक्स्ट मध्ये. आता आले आता माझ्या गाडीजवळ, सो निघूयात आता. गाईज मी घरी आले, मला थोडस मिक्सरवर काम होतं आणि एवढ्या वेळ लाईट होती. आणि जसं मी मिक्सर चालू करायला घेतलं लाईटच गेली. असं ना फ्रस्ट्रेटेड होतं कधी कधी, का सारखी लाईट जाते का. एवढा मोठा रूम घेऊन काय फायदा झाला, एवढा रेंट भरून काय फायदा आहे जर सारखीच लाईट जात राहते. काहीच समजत नाही माझं काम. मग तसंच राहतं, मग नंतर कंटाळा कौन है ये येतो, लोग? मग नंतर काम नाही करावं वाटत. कहाँ से आते हैं असं ये? असतं ना, आपण हातात काम घेतलेलं असतं आणि कशामुळे तरी ते रखडतं आणि नंतर मग ते परत करायचं मन होत नाही. तसं माझ्यासोबत अरे होतं. देवा, करू तर करू काय ये गडबड है मी, बाबा. करू तर करू काय. काहीच तुम्हाला माहितीये का, मी एकटी एकटी माझ्यासोबत म्हणजे कोणी नसलं तरी पण मी एकटी एकटी माझी कंपनी पण एन्जॉय करते. म्हणजे एकटी एकटीच बोलत राहते असं, म्हणजे वेड्यासारखं नाही, पण अरे यार असं का झालं, अरे यार तसं काय झालं. असं मी मस्ती मस्ती मध्ये करत असते. मला मस्ती करायची खूप सवय आहे, मला जोक करायची खूप सवय आहे, कॉमेडी करायची सवय आहे. मला असं वाटतं की मी खूप कॉमेडी आहे, म्हणजे पीजे मारते कधी कधी. सो अशी काही गोष्टी आहेत. मला असं वाटतं आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण खूप मोठा झालाय, 2 दिवसाचा ब्लॉग बनलाय. सो जास्त अजून मोठा करण्यात काही फायदा नाही. चला तुम्ही सर्वांनी सर्वांची काळजी घ्या. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन नवीन गोष्टींसोबत, आणि अपकमिंग भरपूर काही गोष्टी नवीन येणार आहेत. सो स्टे ट्यून, आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.